विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युवक भारती 11वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 2 मधील 7वा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठाचे शीर्षक आहे माणूस बांधूया आणि याचे लेखक आहे प्रवीण दवणे। आपण प्रवीण दवणे यांचा थोडक्यात परिचय बघूया। प्रवीण दवणे हे सुप्रसिद्ध मराठी लेखक, कवी, गीतकार आणि पटकथा लेखक सुद्धा आहेत। ते एक उत्तम वक्ता म्हणूनही सर्वांना परिचित आहेत। त्यांचे सावर रे, दिलखुलास, थेंबातलं आभाळ, लेखनाची आनंद यात्रा आणि वय वादळ विजांचं हे विशेष गाजलेले कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार त्यांनी 5 वेळा मिळवण्याचा सन्मानसुद्धा प्राप्त केलेला आहे। तसेच मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रवन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। त्याचप्रमाणे अनेक इतरही खूप पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत। आपण त्यांचे साहित्य लेखन थोडक्यात बघणार आहोत। वरती मी तुम्हाला सांगितलंच आहे की ललित लेख संग्रह त्यांचे कोणकोणते, तसेच त्यांचे ध्यानस्थ, रंगमेघ, गंधखुना, आरताचे लेणे, भूमीचे मार्दव हे त्यांचे कविता संग्रह आणि प्रश्नपर्व हा त्यांचा वैचारिक लेख संग्रह आहे। मित्रांनो, आता आपण पाठाची पार्श्वभूमी बघणार आहोत। माणूस बांधूया हा पाठ प्रश्नपर्व जो वैचारिक लेख संग्रह आहे त्याच्यातूनच घेतलेला आहे। आजच्या समाज माध्यमांच्या, मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात प्रत्यक्ष मनुष्यातला संवाद तुटत चाललेला आहे आणि मने संवेदनाविना एकदम दुरावत चाललेली आहेत। हीच खंत लेखक या पाठातून वाचकांसमोर व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात। तसेच भविष्यातील धोक्याचा इशारा देत लेखक संवाद ही आजच्या काळाची कशी गरज बनून गेलेली आहे त्यावर प्रकाश टाकलेला आहे। माणुसकी जपणे किती मोलाचे आहे हे अत्यंत संवेदनशीलरित्या मांडून वाचकांना अंतर्मुख करण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। लेखकाला वाटते की संवाद हा खरं तर मानवी जीवनातील अतिशय अविभाज्य घटक आहे। माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि समाजातील इतर घटकांशी जुळवून घेताना त्याला सगळ्यात जास्त गरज भासते ती म्हणजे संवादाची। पण अलीकडे काही वेगळेच चित्र आपल्याला दिसून येते। प्रत्येकाला असे वाटते की पैसा मिळवला म्हणजे सर्व काही मिळाले असे लोकांना वाटत असते। परंतु मित्रांनो, फक्त पैसा आणि संपत्ती असली की आपल्याकडे सगळं काही आहे असं कोणीही समजू नये। शेवटी जेव्हा माणसाचं स्वास्थ्य बिघडतं तेव्हा मनुष्याला सगळ्यात मोठं औषध म्हणून संवादाचीच गरज भासत असते। पण आजचा माणूस ह्या गोष्टीकडे अतिशय दुर्लक्ष करताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसत असतो आणि आपण इतरांची गोष्ट करण्यापेक्षा आपण स्वतःचे जर आपण आत्मपरीक्षण केलं मित्रांनो तरी आपल्या लक्षात येईल की आपण दिवसभरातून किती वेळ इंटरनेट चालवतो, किती वेळ व्हॉट्सअप चालवतो, किती वेळ आपण दुसऱ्याशी चॅट करतो। परंतु ती चॅट करणे, ते व्हॉट्सअपने मेसेज पाठवणे, एकमेकांची विचारपूस करणे आणि प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर उठलेले जे भाव असतात आणि त्या भावांमधूनच आपली मनं एक दुसऱ्यांशी जुळत असतात, तर ती ह्या इंटरनेट आणि व्हॉट्सअपमुळे कधीही त्याची जागा भरू शकत नाही। पण आपण त्याकडे अतिशय दुर्लक्ष करत चाललेलो आहोत।
आणि ते टिकवण्यासाठी स्वतःचा वेळ, आरोग्य, भावभावना पायदळी तुडवणे हे जणू प्रत्येकाचे नित्याचेच झालेले आहे. ही परिस्थिती निश्चितच स्वागतार्ह नाही. जर आपण आपण सगळेच जर असे दिवसेंदिवस यंत्रवत होऊन काम करत राहिलो तर आपणही त्या यंत्रासारखेच एक दिवशी भावनाशून्य होऊ. तसेच संवादाच्या कृत्रिम साधनांच्या वापराने आपण आज खुश असलो तरी भविष्यात हीच साधने आपल्याला एकमेकांपासून दूर करणार आहेत. हा धोका ओळखण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत असं जाणवतं, परंतु तरीही जाणीव असून सुद्धा आपण त्याकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, कोणाचा वाढदिवस असेल तर आपण लगेच शुभेच्छांचा वर्षाव करत असतो, परंतु आपण प्रत्यक्ष भेटून जर त्याला शुभेच्छा दिल्या त्यामध्ये आणि आपण व्हॉट्सअपद्वारे जे मेसेज पाठवले त्यामध्ये निश्चितच तुम्हाला खूप फरक जाणवेल. परंतु आजच्या समाजामध्ये लोकांची मानसिकता अशी झाली आहे की जेवढे हे व्हॉट्सअप वगैरे चालवेल, मेसेज पाठवेल तोच खूप आधुनिक झालेला आहे अशी लोकांची मनं झालेली आहेत, परंतु ते अतिशय खोटं आहे मित्रांनो. परंतु आज जर आपण निरीक्षण केले समाजामध्ये तर जे लोक समाज माध्यमांवर अतिशय सक्रिय असणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त एकाकीपणाची भावना जी लक्षणीय प्रमाणात आपल्याला दिसून येते ती का जाणवते. समोरासमोर असूनही एकमेकांशी काय बोलावं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. आणि वर ही गोष्ट साधी वाटली तरी याचे परिणाम अतिशय घातक आहेत आणि ते आता समोरही येऊ लागले आहेत. संवादाअभावी मनोरुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आपल्याला दिसून येते. त्यातच आत्मकेंद्रितपणा, ताणाचा निचरा न होणे, निद्रानाश, चिडचिड ही सारी लक्षणे मित्रांनो हळूहळू माणसात विकृती निर्माण करतात. यामुळेच की काय सहनशक्ती कमी होऊन आत्महत्येचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे संवादाचा अभाव हा भविष्यातील मानवी जीवनासाठी अतिशय धोकेदायक होऊन बनलेला आहे. मित्रांनो, माणसाच्या मनातील विचार, भावना, कल्पना या साऱ्यांची अभिव्यक्ती होते ती संवादातूनच. मग हा संवाद शब्दरूपी, स्पर्शरूपी किंवा नजरेतून केलेला सुद्धा असू शकतो. या संवादामुळे परस्परामधील प्रेम वाढीस लागते, जवळीक वाढते, नवे संबंध जोडले जातात. वेगवेगळ्या अडचणी, प्रश्न, शंका, कुशंका या संवादाच्या माध्यमातून प्रत्येकाला सोडवता येतात. या संवादामुळे नव्या कल्पना, नवी माहिती, नवे शोध यांचा आविष्कारसुद्धा होतो. विचारांची देवाणघेवाण होऊन ज्ञानप्रसार व ज्ञानप्रबोधन घडून येत असते. अनेक माहिती नसलेल्या गोष्टीही आपल्याला संवादाच्या माध्यमातूनच कळत असतात आणि माणसांमध्ये विश्वासाचे बंधसुद्धा निर्माण होतात. योग्य आणि स्पष्ट संवादामुळे नातेसंबंधसुद्धा बळकट होत असतात. आपसातील प्रेम वृद्धिंगत होते. त्याचबरोबर मित्रांनो, विसंवादामुळे म्हणजे जे आपण दुसऱ्यांशी संवाद साधले नाही, विसंवादामुळे गैरसमज वाढीस लागतो. दुसऱ्याच्या मनात काय चाललेले आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस दोन व्यक्तींमध्ये जेव्हा गैरसमज निर्माण होतो मित्रांनो, तेव्हा त्याचं कारण निश्चितच तिसरा व्यक्ती असतो आणि आपण जर गैरसमज हा त्याच्या संवादातून विचारून घेतला नाही तर तो विसंवाद राहील आणि आपले जे नाते संपुष्टात येईल. म्हणून संवाद हा मानवी नात्यांना जोडणारा एक खूप मोठा दुवा आहे असेही आपण म्हणू शकतो. मित्रांनो, अनेकदा गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट वाटणाऱ्या ज्या समस्या असतात या योग्य वेळी साधलेल्या संवादामुळे सुटत असतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे.
तो एकाकीपणाला खूप घाबरतो. त्यावरही संवाद हेच एक सर्वोत्तम औषध आहे. आपल्या जवळच्या माणसांशी, मित्रपरिवारांशी नियमितपणे केलेला संवाद आपले मानसिक स्वास्थ्य वाढायला मदत करतो. अशा प्रकारे जर येणाऱ्या काळात आपल्याला आपले स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल मित्रांनो, तर संवाद हा एकच आपल्याला मोठा मार्ग आहे. जर येणाऱ्या काळात आपल्याला आपले स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल मित्रांनो, तर संवाद हा हवाच आणि आत्ताच तुम्ही बोलते व्हा. मित्रांनो, हा पाठ तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर मी सुद्धा एक नाही तर 2 वेळा वाचलेला आहे. त्यामुळे मी लेखकाच्या मताशी अतिशय सहमत आहे. कारण आज जरी आपण विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठले असले तरी आपली जीवनशैली मात्र आपलाच घात करणारी ठरत आहे. आपण पुढे पुढे जाण्याच्या, अधिकाधिक पैसे मिळवण्याच्या नादात माणुसकीचे तत्त्व विसरत चाललेलो आहेत. या आधुनिक युगात यांत्रिक कामे आणि संवादाला महत्त्व आले आहे. स्वार्थ पाहून नाती जपली जातात. एकमेकांविषयी वाटणाऱ्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहेत. माणुसकी तर केव्हाच हद्दपार झाली आहे मित्रांनो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सेल्फीचे अतिरेकी वेड. सेल्फीच्या नादात अनेकांनी जीव गमावल्याचे तर आपण वाचतोच, बातम्या बघतो. आणि त्याचबरोबर अपघाताच्या ठिकाणी जखमीला मदत न करता तिथे सेल्फी काढली जाते. व्हिडिओ घेणे हे कशाचे द्योतक आहे? दुसऱ्याच्या वेदनेवर असे तटस्थ राहणे, माझा आणि त्याचा संबंध काय, या भावनेने दुर्लक्ष करणे ही समाजासाठी निश्चितच मित्रांनो खूप मोठी धोक्याची घंटा आहे. सतत मोबाईल आणि इंटरनेटमध्ये हरवलेली नवी पिढी आपल्या सोशल मीडियावरील मित्रमंडळींमध्ये आपल्या जवळच्या माणसांना विसरून जाताना दिसते. मोठमोठ्या इमारतींमध्ये ब्लॉक सिस्टमचे पालन करताना शेजार धर्म विसरून मानव बंद दरवाजा आड एकाकी होत आहे. प्रत्येकजण केवळ स्वतःची सोय पाहतो. सर्व सुखसुविधा पायाशी लोळण घेत असल्याने हल्लीच्या मुलांना एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करावी लागते हेच कळत नाही. अशी ऐदी चैनीच्या मानसिकतेवर जोपासलेली पिढी उद्याच्या देशाचे भविष्य कसे घडवणार? यातून फक्त यांत्रिक पिढीच निपजणार आहे मित्रांनो. हे सर्व आपल्याला थांबवायचे असेल तर लेखक म्हणतात त्याप्रमाणे मन जागरण होणे अत्यंत गरजेचे होऊन गेले आहे. लेखक पाठात सांगतात की विसंवाद मनोरुग्णता वाढीस लावतो. या विधानाचा अर्थ जर बघितला तर आपण सुद्धा अवाक व्हाल. विसंवाद खरंच मनोरुग्णता वाढीस लावतो हे विधान जेवढे कटू आहे मित्रांनो, तितकेच ते सत्यही आहे. मानवी मनात, डोक्यात अनेक विचार, कल्पना, भावना, आठवणी यांची सतत वर्दळ चालू असते. त्यामुळे या साऱ्या आयामातून व्यक्त होणे ही मानवाची प्रवृत्ती आहे. मात्र आजकाल पैशांच्या मागे धावणारा माणूस इतक्या वेगाने पैशामागे पळत आहे की त्याची सारी माणसं मागेच राहून गेली आहे. इंटरनेटच्या जंजाळात तो इतका फसला आहे की कुटुंबाशी, मित्रमैत्रिणींशी थेट बोलणेच बंद झाले आहे. आणि बंद दरवाजा आड राहणाऱ्या माणसाने मनाची कवाडे सुद्धा बंद करून घेतलेली आहे. यामुळे विचार, कल्पना, भावना यांचे व्यक्त होणेच थांबलेले आहे. मित्रांजवळ किंवा प्रिय व्यक्तींसोबत मोकळेपणाने व्यक्त होणेच बंद झालेले आहे. यामुळे असंबंध, वाईट विचारांची शृंखला मनात, मेंदूत सतत फिरत असते. आणि विचारांची मनात इतकी गर्दी होते मित्रांनो की माणूस आतल्या आत घुसमटू लागतो. मानवाच्या मनात अव्यक्तपणाने गोंधळ माजतो. स्वतःमध्ये कुढत जगणाऱ्या
माणसांचे मन अनेक विकृतींनी जन्म देऊ लागते. परिणामी आत्ताची पिढी अनेक मानसिक आजारांनी ग्रस्त झालेली आपल्याला दिसून येते. त्यातूनच आत्महत्या, मनोविकृती, गुन्हेगारी यांचे प्रमाणसुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. मित्रांनो, पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. जेव्हा हे प्रवीण दवणे सांगतात की पैसा मिळाला की सर्व सुखे आपल्या पायाशी लोळण घेतात, ही एक प्रकारची अतिशय चुकीची मानसिकता समाजात फोफावत आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही असे सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत पाठातून लेखक प्रवीण दवणे यांनी केलेला आहे. माणसांच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या आहेत. जसजशी माणसाची प्रगती होत गेली, माणुसकी कमी होऊन त्याची जागा व्यवहाराने घेतली आणि साहजिकच पैसा मोठा झाला. प्रत्येकजण हा पैसा मिळवण्याच्या स्पर्धेत डोळ्याला झापडं लावून वेगाने धावू लागला. संवाद, प्रेम, वात्सल्य, प्रामाणिकपणा हळूहळू नष्ट होऊन प्रामाणिकपणा हा हळूहळू नष्ट झाल्यातच जमा होऊ लागला. लेखक इथे हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत की भविष्यात जर माणसातील नाती टिकवून ठेवायची असतील, तर कुटुंब व्यवस्थेला जपायचे असेल तर संवाद हरवून चालणार नाही. मित्रांनो, पैशांच्या पाठी भान हरपून पळण्याआधी आपण थोडे थांबून स्वतः काही प्रश्न विचारले पाहिजेत. जसं की आपल्या गरजा काय आहेत आणि खरंच आहेत का? या जीवघेण्या स्पर्धेत आपण स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची हेळसांड तर करत नाही ना? याचा विचार होणेही अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, त्यामुळे पैसा हे आपल्या गरजा आहेत त्या पूर्णही करतात, पण करण्याचे साधन असून ते आपले याचा विचार होणेही गरजेचे आहे. त्यामुळे पैसा हे आपल्या गरजा पूर्ण करण्याचे साधन असून ते आपले जीवनाचे साध्य नाही. आपले बहुमोल आयुष्य, आपली स्वतःची कमवलेली माणसे, आपले आरोग्य हेच आपले साध्य असले पाहिजे. मित्रांनो, माणसाने संवादाने माणसे जोडली पाहिजेत. पैशांनी फक्त आणि फक्त व्यवहार होऊ शकतो, प्रेम नाही मिळू शकत. त्यामुळे भविष्यात आपल्याला माणसे जोडायची आहेत, संवाद फुलवायचा आहे, नाती जोपासायची आहेत आणि हे सर्व तेव्हाच शक्य होईल मित्रांनो, जेव्हा आपण पैशाला केवळ एक साधन मानू, साध्य नाही. मित्रांनो, आज आपण हा पाठ थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तुम्हाला निश्चितच शिकायला मिळाले की प्रत्येक माणसांच्या जीवनात संवादाला किती आणि केवढे महत्त्व आहे. जर आपण संवाद साधण्याचे हे कौशल्य आत्मसात केले तर कधीही आपले प्रश्न राहणार नाही. त्यातून आपल्याला मार्ग हा निश्चितच सापडेल. आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले पाठ हे खूप अर्थपूर्ण असतात मित्रांनो. त्याचा उद्देश फक्त गुण मिळवण्यासाठी न करता प्रत्यक्ष आपल्या आचरणात, व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. हाच मोलाचा संदेश लेखकाने प्रत्येक वाचकाला आणि पाठकाला दिलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.